बाबा, आई, बाबा, बाबा इथे इथे कुणीच नाहीये. काय? हा असं कसं? मोहन, अरे मी म्हटलं नव्हतं नक्की काहीतरी गडबड आहे. अरे एकत्र असे 4 जण कसे काय जातील? तेच ना, कसली गडबड. मुलं गेले असतील शाळेमध्ये. मोहन क्लासला घे. तू जरा गीताला फोन लाव रे मधो का. मी मोहनला. काय झालं? मोहनचा फोन बंद आहे. अरे गीताचा फोन स्विच ऑफ येतोय, असं कसं? म्हणजे गेले घर सोडून. हा अगं बाई, आता अगं मी नुसता बोलतोय ते. हो हो, बाकीचं सगळं आपण भेटल्यावर ठरवूया. ओके, बाय बाय. हे काय, तू बॅग भरून कुठे चाललीस? आत्ता नाही जाते, 2-1 दिवसात जावं लागणार आहे मला, म्हणूनच बॅग भरून ठेवली आहे. गोव्याला जाते मी 4 दिवस. काय? आणि मग आम्हाला सांगायची वगैरे काही पद्धत नाही का? सांगायचं काय त्याच्यात? तसंही मी तुम्हाला विचारणार नव्हते, सांगणार होते पण विसरून गेले. आणि ईशाचं काय? ईशाचं काय म्हणजे? मी नाही घेऊन जाऊ शकत तिला गोव्याला, माझी कॉन्फरन्स आहे तिकडे. अगं मग तिला कोण बघणार? कोण बघणार म्हणजे? मनू बघेल ना. तशी ती कुठे राहते माझ्याजवळ. मोना, ईशाकडे सारखं लक्ष द्यावं लागतं. म्हणजे तुम्ही मला का सांगताय? इतके दिवस तुम्ही लक्ष देत होतात ना, मग मला कशाला अडकवताय आता? मानसी बघेल ईशाचं. ती पण बेंगलोरला चाललीये. तू ईशाला बँगलोरला नेत नाहीयेस का? शक्य असतं तर नक्कीच घेऊन गेले असते, पण आता जर मी ईशाला सोबत नेलं तर कदाचित माझं बँगलोरला जाणंच कॅन्सल होईल. ओके, मग तुम्ही दोघं लक्ष द्या ईशाकडे. 1 मिनिट. हॅलो. ओ गॉड, सॉरी, निघते मी. हो सॉरी, मला याला जरा उशीर होईल कारण ते गोव्याच्या कॉन्फरन्सचं काम आहे ना, म्हणून. हां हो पोचते. येस. मनू, असं का म्हणालीस ग? बेंगलोरला जाणं कॅन्सलच होईल म्हणजे? मनू, काय झालंय? अगं तू तरी सगळं सांग ना. काय ना, माझा बराच वेळ ईशाकडे लक्ष देण्यात जातोय, त्यामुळे सलीलला नीट वेळ देता येत नाहीये, म्हणून आता तो विचार करतोय. काय? हे बघ, ईशाला आम्ही सांभाळू, कळलं तुला? तू आधी त्याच्या घरी जा, त्याच्याशी बोल, माफी माग त्याची. जा बघू तू. मनू, आम्ही बाळाकडे बघू म्हणून सांगितलं ना, तू जा आधी. आई, हा जो काही गुंता आहे तो लवकरात लवकर सुटेल. तू नको एवढी काळजी करू. मला काय वाटतंय माहितीये, तू आता निर्णय घेऊन टाक, एकदाच आणि शेवटचा. तिच्या निर्णयासाठी तू थांबू नकोस. कशाला उगीच स्वतःची अशी ओढाताण करून घेतोयस? मला नाही आवडत येते. नाही, मला माहिती आहे त्या सगळ्या गोंधळाचा तुलाही खूप त्रास होतो, पण बघूयात आता, जे काही व्हायचं ते होईलच. तुझ्या बाजूने तू सगळं काही केलेलं आहेस. आता जे काही करायचंय, जी काही पावलं उचलायची आहेत ती तिला. हे नातं टिकवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. आई, पण मला नाही वाटत ती इतका स्वच्छ, इतका क्लिअर विचार करू शकेल. तिच्या डोक्यातनं खूप गुंतागुंत चाललेली असते आणि ह्या सगळ्यातनं स्वतःला तिला बाहेर काढताच येत नाही. म्हणजे मला वाटलं होतं की साखरपुडा झाल्यानंतर, त्याच्यानंतर तरी ती माझा आणि तिचा असा सेपरेट विचार करायला लागली, पण नाही, तिला ते जमत नाहीये. ती खूप गोंधळलेली आहे. तू आहेस म्हणून हे समजून घेतोय. दुसरं कोणी असतं तर ठीक आहे, नाही दुसरं कोणी नाहीये ना, आणि मी आहे म्हणून तर मी तिला वेळ देतोय. अरे पण हे तिने समजून घेतलं पाहिजे ना. आई, तुझं बरोबर आहे, पण हे सगळं ना ती मुद्दाम करते असं मला नाही वाटत. कारण या सगळ्या गुंत्याचा ना तिच्यावरती खूप परिणाम होतो, आणि मग याच्यातनं स्वतःचा विचार करून स्वतःला बाहेर काढणं हे तिला नाही जमत.
आणि जोपर्यंत हे तिला स्वतःला जमणार नाही तोपर्यंत मी तिला मदत कशी करू? बास, आता तिला मदत वगैरे करण्याच्या फंदात अजिबात पडू नकोस. आता जे काही करायचे ते तिला करू दे. तिला पहिलं पाऊल उचलू दे. मी बघतो. मानसी, तू? मी हे पत्र एक मुलगा म्हणून लिहितोय, विक्रांतचा मित्र आणि काका म्हणून लिहितोय, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे एक बाप म्हणून लिहितोय. लहान असल्यापासून काही गोष्टी मी शिकलो, त्यात संस्कार होते, सदाचार होते, आणि अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मला माझ्या आयुष्यात पुढे उपयोगी पडल्या. माझी खूप इच्छा होती की तो संस्कारांचा ठेवा माझ्या मुलांना सुद्धा याच घराकडून आणि घरातल्या नातेवाईकांकडून मिळावा. आज माझी मुलं संस्कारक्षम वयात आहेत. त्यांना पडणारे प्रश्न हे खूप स्वाभाविक आहेत, पण त्यांच्या प्रश्नांना मला उत्तरे मात्र स्वाभाविकपणे देता येत नाही. आधीच घरात नात्यांचा सावळा गोंधळ सुरू आहे. मोठा गोंधळ आहे तो ईशाचा. बायोलॉजिकली ती कोणाची कोण लागते याचं माझ्याशी काहीही देणं घेणं नाही, पण नातेवाईक म्हणून ती माझी आणि माझ्या मुलांची कुणीही लागत नाही, आणि पुढेही लागू नये हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. मुले अनेक गोष्टी अनुकरणातून शिकतात, ज्यातली एक गोष्ट ती अशीच अनुकरणातून शिकली. मोठ्यांना उलट प्रश्न विचारणे, वाद घालणे, ईशाशी स्वतःचं नातं जोडण्यासाठी होता, ही गोष्ट मला सहन झाली नाही. म्हणून मी या घरात राहायचं नाही असा निर्णय घेतला आहे. जोवर ईशा हा विषय म्हणून या घरात राहील तोवर मी या घरात पाऊल टाकणार नाही. मी सुरक्षित जागी आहे, सुखरूप आहे. ज्या दिवशी ईशा हा विषय संपेल त्या दिवशी मी परत येईन. मला माहिती आहे की तुम्ही सगळे माझ्यावर रागावणार आहात, या पत्रामुळे गोंधळून जाणार आहात, पण खरंच सांगतो मीही तितकाच चिडलोय आणि गोंधळलेलो आहे, आणि म्हणूनच दूर जातोय. आता तरी दुसरा काहीही पर्याय दिसत नाही. तुमचा सगळ्यांचा मोहन. अरे कुठे चाललोय आपण? दळवींकडे. अरे पण कशाला? मला तुझ्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे म्हणून. अरे पण हे बघ, आता पुढचे काही दिवस आपण इथे मुंबईत नाही होत, बरोबर? मग एकदा तिथे गेलं की तुला बरं वाटेल, आणि मलाही माझ्या मित्राला भेटायचं ना.